नमस्कार. जे महाराष्ट्र दरम्यान मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली, या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणात सातत्याने अंजली दमानिया यांच्याकडून सातत्याने सुरू असलेल्या आरोपानंतर नुकतंच धनंजय मुंडे यांनी 59 दिवसांनंतर जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र तरीसुद्धा अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेत पुन्हा निशाणा साधला. त्यानंतर धनंजय मुंडेंनी थेट दमानिया यांनाच इशारा दिला आहे. अंजली दमानिया यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा फौजदारी खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. अंजली दमानिया यांनी दिवसभरात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा खोटे व बेछूट आरोप केले आहेत. या विषयासह विविध विषयांवर मोघम आरोप करणारे अंजली दमानियाताई यांच्या विरोधात आपण आता फौजदारी अब्रूनुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. अंजली दमानिया यांनी एक पत्रकार परिषद घेत कृषी विभागाने मार्च 2024 मध्ये राबवलेल्या विविध खरेदीबाबत अर्धवट माहितीच्या आधारे व एका वेबसाईटवरील भावांचे संदर्भ देत काही वस्तूंची चुकीच्या पद्धतीने खरेदी झाल्याचे आरोप करत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. तसेच सदरील खरेदी प्रक्रिया ही चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या होत्या. यावर तत्कालीन कृषी मंत्री व सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेत सविस्तर खुलासा सादर केला. तसेच संपूर्ण प्रक्रिया ही खरेदी प्रक्रियेची नियमातील तरतुदीनुसार तसेच राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वित्त यांच्या मान्यतेनुसारच झाली होती, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्याचबरोबर अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून नॅनो खते देणाऱ्या इफ्को कंपनीकडून भारतात सर्वत्र एकाच दराने ही खते विकली जातात. मोठ्या प्रमाणात खरेदी असल्याने तरीसुद्धा संबंधित कंपनीकडे जवळपास 8 रुपये प्रति लिटर इतका दर कमी करण्यात आला होता. तसेच हा दर देशात सर्वात कमी महाराष्ट्रात होता. ही वस्तुस्थिती आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. त्याचबरोबर नॅनो स्प्रे पंप खरेदी, कापूस भरणा बॅग खरेदी तसेच गोगलगायींचा प्रादुर्भाव नष्ट करणाऱ्या मेटल्डिहाइड या रसायनाची खरेदी सुद्धा प्रमाणित शासकीय दराप्रमाणे तसेच अतिशय पारदर्शक पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबवूनच करण्यात आले होते, हे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार झालेला नसल्याचे स्पष्ट होते. अंजली दमानिया बिनबुडाचे व खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण करतात आणि मीडियावर प्रसिद्धी मिळवून आपले हेतू साध्य करून घेतात, असा धनंजय मुंडे यांनी केलेला आरोप अंजली दमानिया यांच्या चांगल्याच जिव्हारी लागलेला दिसत असून आता अंजली दमानिया विचलित झाल्या असून पुन्हा एकदा माध्यमांच्या समोर आल्या व बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करत सुटल्याचे दिसून आले, असे धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.